नमस्कार. श्री स्वामी समर्थ समर्थी स्वाद या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आपल्या गावाकडची पारंपरिक येळवणीची अळणी आमटी. प्रत्येक सणाला आपण खटाची आमटी खातो, पण यावेळी एकदा ही खास अळणी आमटी करून पहा. तिची साधी, घरगुती आणि अप्रतिम चव लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओली कोथिंबीर, एक गड्डा लसणाचा सोललेला, ओलं खोबरं आवडीनुसार, अर्धा कढीपत्त्याची पाने आणि एक हिरवी मिरची. पावडरीमध्ये आपल्याला हळद, जिरे, धने, गरम मसाला आणि हिंग लागणार आहे. तर चण्याची डाळ एक पेला मी घेतलेली आहे. ती 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. त्यामध्ये स्वच्छ 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे. ते छान मिक्स करून गॅसवर ठेवलेलं आहे. आता डाळीला छान उकळी आली की त्यावरचा सर्व फेस काढून घ्यायचा आणि त्यावर एक खोलगट झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं स्वच्छ आणि डाळ आपली शिजायला ठेवायची. आता डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण आपलं वाटण तयार करून घेऊया. आलं टाकायला मी विसरलेली, तर ते आलं तुम्ही टाका आणि बघू शकता आपलं छान असं वाटण तयार आहे. डाळ बघा आपली छान उकळलेली आहे. साधारण 2 ते 3 वेळा मी असं पाणी डाळीत टाकलेलं आहे आणि आपली डाळ शिजलेली आहे. बघा तो रस्सा आहे जो किती दाटसर झालेला आहे. पाणी डाळीत गरमच ओतायचं, म्हणजे ते चवीला लागते आमटी छान. तर आता आपण या डाळीसोबत आमटीसोबत खाण्यासाठी जिरा राईस बनवणार आहोत. तर मी त्यासाठी बासमती राईस घेतलेला आहे 3 वाटी. तर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने मी धुतलेले आहे ते तांदूळ आणि धुतल्यानंतर स्वच्छ पाणी त्यात 1 ग्लास घातलेला आहे आणि हे पाणी घालून 15 ते 20 मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. आता आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण आमटी करून घेऊया. तर डाळीतलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि या पाण्यालाच आपण येळवणी म्हणतो. गॅसवर एक टोप ठेवायचा, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तुम्ही तेल कमी जास्त टाकू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा. तयार केलेलं वाटण आहे ते वाटण टाकायचं आणि छान ते परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. वाटण खाली चिकटू नये, करपू नये म्हणून आपण त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटण छान भाजून घ्यायचं. बघू शकता वाटण आपलं छान परतलं आहे आणि त्याचा भाजल्यानंतर वास देखील खूप छान येतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता जे आपण डाळीतलं पाणी काढलं होतं, जे येळवणी काढलं होतं, ते यामध्ये आपण घालायचं. पावडर मसाले सगळे यात घालून घ्यायचे, ते पण या मसाल्याबरोबर भाजून घ्यायचे आणि हे सर्व एकजीव झालं मिश्रण भाजले आपला मसाला की त्यामध्ये ते पाणी घालून घ्यायचं. बघा आता हे सगळं मिक्स करायचं छान आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण. छान मिक्स करायचं आणि याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा. तर अशा प्रकारे ही अशी आपली येळवणीची अळणी आमटी तयार आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर या अळणी आमटीसोबत खाण्यासाठी आपण जिरा राईस बनवणार आहोत. तर बघू शकता जिरा राईससाठी आपण जिरे, तमालपत्र, 1 लाल मिरची आणि कढीपत्ता एवढं घेतलेलं आहे. गॅसवर कुकर ठेवायचा, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार बटर घालायचं. त्यात बटर गरम झालं, वितळलं की त्यामध्ये तमालपत्र, मिरची, कढीपत्ता आणि जिरे घालून छान ते मिक्स करायचं. जे तांदूळ आपण भिजत घातले होते त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि ते तांदूळ यामध्ये घालायचे आणि हलक्या हाताने छान परतायचे. तांदूळ छान परतले की यामध्ये जेवढं आपण तांदूळ घेतले तेवढेच 3 पेले पाणी घालायचं. ते पाणी
तेवढंच घालायचं आणि ते पाणी घातल्यानंतर आपण चवीनुसार त्यात मीठ घालायचं, मिक्स करायचं छान मीठ घातल्यानंतर आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतरच आपण कुकरला झाकण लावायचं आणि एक शिट्टी काढायची. त्यानंतर बघा आपला सुटसुटीत सुगंधी आणि असा मोकळा भात तयार झालेला आहे अळणी आमटीसोबत खाण्यासाठी. बघू शकता तुम्ही आपली ही आपल्या गावाकडची पारंपरिक येळवणीची खमंग अळणी आमटी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा चविष्ट, पारंपरिक आणि सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.